नाशिकमधील नांदगाव शहरातील पाणी पुरवठा गेली 15 दिवसांपासून खोळंबलाय। नांदगाव शहरातील महिला पाण्याकरता सध्या वणवण करतायत। दूरदूर पाण्यासाठी त्यांची भटकंती देखील सुरू झालेली आहे। शहरातील श्रीमंत नागरिक पैसे मोजून पाणी मागवून आपले काम भागवत आहेत। बोलण्यास कोणी यावरती तयार नाही, परंतु सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य नाही। शहरासह 17 गावांचा खंडित झालेला पाणी पुरवठा पूर्वपदावरती आणण्यासाठी युद्धपातळीवरती होणारे काम रेंगाळत चालल्याने आणि 56 खेडी नळ योजनेतून सलग 15व्या दिवशी पाण्याचं वितरण होऊ न शकल्याने नांदगावला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य लाभलेलं आहे। ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी महिलांना सध्या वणवण फिरावं लागत असल्याने दुष्काळात 13वा महिना म्हणण्याची वेळ आता नांदगावकरांवरती आलेली आहे। नांदगाव शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवरती सध्या सुरू आहे। या दरम्यान लेंडी नदीपात्रात नव्याने पुलाचं काम सुरू असताना शहराला पाणी पुरवठा करणारी 400 MFची मुख्य जलवाहिनी फुटल्याने 15 दिवसांपासून शहरासह 17 गावाला पाणी पुरवठा सध्या ठप्प झालेला आहे। आम्हाला 15 दिवस झाले पाणी नाही आहे। आम्ही पाणीला कुठे जायचं हंडे घेऊन, आणि ज्याच्याजवळ पैसे ते टँकर मागवतो। आमच्याजवळ पैसे नाही आहे, आम्हाला सध्या कामधंदे नाही आहे, आमचं काम सुटून जायले, मग आम्ही कुठं जायचं पाण्याला। याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण इतके दिवस गेल्या दीड वर्षापासून दैव धरणातलं पाणी पुरवठा करत होतो आणि माणिकपूर धरणातलं करायचं, आणि तिसरं आपल्याला इन्कम परत गिरणा डॅम आहे, गिरणा डॅमवरून बी करायचं गिरणा पाणी पुरवठा। त्यानंतर दहेगावचा पाणी पुरवठा पूर्ण संपलेला आहे। धरणातलं पाणीसाठा दहेगावचा पूर्ण संपलेला आहे। माणिकपूर आपल्याकडे योजना आहे, पण माणिकपूरच्या योजनेमध्ये घडी लिकेज होतं, 2 दिवस आड 1 दिवस आड लिकेज होत असतं, त्यामुळे पाणी पुरवठा उशीर होतो। आणि सध्या महिन्यापासून गिरणा डॅम धरणाचा जो नदीपात्रामध्ये लिकेज झालेलं आहे, तो मोठा लिकेज असल्या कारणाने एक 15 दिवसापासून ते काम चालू आहे। त्यामुळे ते 15 दिवसांपासून पहिले 15 दिवस असा महिना झाला पाणी पुरवठा गिरणा डॅमचा नांदगाव शहरात झालेला नाही।